आळशी, माहितीये का तुला? जवस. आता त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, थायमिन, फायबर्स हे इतकं भरभरून दिलेलं आहे की सर्व आजार रिव्हर्स करण्यासाठी ते फार काम करतं. उदाहरणार्थ लॅग्नन्स म्हणून त्याच्यामध्ये एक संयुक्त आहे ज्याच्यामुळे कॅन्सर रिव्हर्स व्हायला मदत होते, कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. त्याच्यामध्ये छान फायबर आहे, त्यामुळे आपल्या शरीरातली अतिरिक्त फॅट्स कमी होते आणि त्यामुळे हाय बीपी ह्याचा सुद्धा प्रॉब्लेम कमी आहे. सकाळी रेग्युलर अर्धा एक चमचा आणि संध्याकाळी रेग्युलर एक चमचा जर त्याची भाजून पावडर करून खाल्ली तर या सगळ्या आजारांवर बाय डिफॉल्ट कंट्रोल होऊ शकतो. कडीपत्त्याची पानं डायबिटीसवर म्हणा, तुमच्या कॉन्स्टिपेशन प्रॉब्लेम म्हणा, हाय ब्लड प्रेशर इतकी उपयुक्त आहेत की आपण ती फक्त जेवणात 2-3 टाकतो आणि ऍक्च्युली आपण जेवताना ती पानं बाजूला काढतो, बाहेर काढतो, अरोमासाठी हवा असतो. एक्झॅक्टली. जर एखाद्याचं हीट वाढली असेल तर त्याला 100-150 कडीपत्त्याच्या पानाचा रस काढून देतो. 2-3 दिवसात त्याची आतली हीट ती लगेच निघून गेलेली आहे. लहानपणी आम्हाला आठवतंय 3री 4थी 5वीत असताना की पोट दुखायला लागली ना की आई फक्त सांगायची इकडे एवढं असं ते बरणी छोटी होती काचेची, त्यातनं पोटभर ओवा द्यायची आणि खा. आई मला नको नका, तो कडू लागायचा. मग त्याच्यावर थोडंसं खोबरं द्यायची. पण अक्षरशः मला आठवतंय आम्ही पोटदुखीसाठी डॉक्टरांकडे कधीच गेलो नाही. की पोटाचं स्वेलिंग कमी करतं, आपलं अल्सरचे प्रॉब्लेम कमी करतं, डायजेशन छान करतं, पेन जे आहे ते कमी करतं, तुमचं वाढलेलं ऍसिड्स किंवा गॅस आहे ते कमी करायला ओवा मदत करतं. आता हा ओवा हळूहळू नाहीसा झाला आपल्या किचन मधून.